सत्ताधारी जे विद्यमान आमदार आहेत जे सांगतायत की 5 वर्षात इंदापूर तालुक्याला 5400 कोटी रुपये मिळाले। आमच्या भिगवणच्या बसस्थानकाची अवस्था जाऊन बघा, भिगवण ट्रामा केअर सेंटरची अवस्था जाऊन बघा। 5400 कोटी रुपये जर इंदापूर तालुक्याला आले तर मग भिगवणच्या बसस्थानकाची अशी दयनीय अवस्था का आहे याचा प्रश्न जरा तुम्ही तालुक्याच्या विद्यमान आमदारांना जाऊन विचारा जरा। आमदारांकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या आता? दारूचे धंदे हातभट्टीचे सगळे बंद केले पाहिजेत। आम्हाला खूप त्रास आहे शेजारी। कोण या वेळेचा बदलला पाहिजे का बरं? आता 10 वर्ष होती की 10 वर्षात त्यांनी माहिंदाळा विकास केला, तिथं रस्ता नाही तिथं रस्ते केले। विकास की तुमच्या भिगवणचा जो एसटी स्टँडचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि जो बाजारतळाचा या ठिकाणी बाजारतळ होण्याचा जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, काय वाटतं ते प्रश्न तुमच्या आमदारांनी लक्ष घातलं नाही असं वाटतं तुम्हाला? जेवढं पाहिजे होतं तेवढं लक्ष घातलेलं नाही। मुलांची सुरक्षा नाहीच आहे। काय वाटतं सुरक्षेमध्ये काय दिलं पाहिजे तुमचं एकंदरीत मत सांगा। म्हणजे हे झालंच नाही पाहिजे, हे महिलांवर अत्याचार नाही झाला पाहिजे। एकंदरीत सरकार कमी पडतंय म्हणायचं का? हो, आता ते सरकारने ठरवायला पाहिजे। महिलांवर अत्याचार एकदा नाही होत, वारंवार आता झालं तरी 4 दिवसांनी दुसरीकडे 4 दिवसांनी दुसरीकडे, ह्यांना काहीतरी निर्णय संरक्षणच पाहिजे ना। ते तसं म्हणाय गेलं तर आता शरद पवार आमदार दत्ता मामा का बरं? दत्ता मामा आता 10 वर्ष होती की चालू मध्ये म्हणजे तशी कामं केले त्यांनी। का इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण असावा यावेळी? मामाच परत तरुण या दृष्टीने सांगा बरं मामा होणार का बरं? मामा आता 10 वर्ष होती की मामाची कामच तशी कामं तशी आहेत। काय काय विकास झाला बरं भिगवणला? सगळे गटार रस्ते पाणी। बर्णे मामा का बरं बरं मामा? का म्हणून आता बर्णे मामाच व्हायला पाहिजे। नमस्कार मित्रांनो, गोष्ट विधानसभेची या कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। आज आपण इंदापूर मधलं जे केंद्रबिंदू म्हणून ज्या गावाला ओळखलं जातं म्हणजे भिगवण गावामध्ये आपण, या भिगवण गावामध्ये आपण बाजारामध्ये फिरणारच आहोत। त्या अगोदर एक दादा आपल्यासोबत आहे किंवा व्यावसायिक आहेत, आपण त्यांना काही प्रश्न विचारू या ठिकाणी। दादा नमस्कार। नमस्कार। गाव कोणतं? पोंदवडी। काय वाटतं यावेळी इंदापूर तालुक्याचा आमदार कोण व्हावा? प्रवीण भैया माने होत। पण प्रवीण भाईंना आता तर चर्चा अशी तुतारीमध्ये हर्षवर्धन पाटील जाणार आहेत, आप्पासाहेब जगदाळेला तिकीट द्यायचं असं चाललंय, पण प्रवीण भाई म्हणला तिकीट देणार नाही असं चाललंय। काय म्हणता या गोष्टी? तुतारी जो कोण उमेदवार देईन त्यांना आम्ही सपोर्ट करेन। तुतारी म्हणजे बर्णी मामा नको म्हणतात एकंदरीत तुम्ही? नाही बर्णे मामा नको नाही म्हणत, पण शरदचंद्र पवार साहेब जो कोणी उमेदवार देतील त्यांना आम्ही सपोर्ट करेन। एकंदरीत दादाचं असं म्हणणं आहे तुतारीमधून जो उमेदवार इंदापूर तालुक्यामध्ये उभा राहील आम्ही त्यांना या ठिकाणी निवडून देऊ। दादा नमस्कार। गाव कोणतं? भिगवण। काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण व्हावा काय वाटतं? जे तुतारीकडे जाईल त्याला मतदान होणार आहे। म्हणजे एकंदरीत तुतारीकडे जो उमेदवार उभा राहील त्याला मतदान तुम्ही करणार, म्हणजे एकंदरीत पसंती कोणाला द्याल? पण आता कोण तुतारीत कोण जावं वाटतं तुम्हाला? तुतारीत अजून उमेदवार फिक्स नाही, तुम्हाला काय वाटतं तुतारीत कोण उमेदवार जावा? तुतारीत सांगता येणार नाही इतकं, म्हणजे की हर्षवर्धन पाटील बी पवार साहेबांना भेटतात, परत ते हो काय नाव आहे त्यांचं आप्पासाहेब जगदाळे। एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे तुतारीमध्ये जो उमेदवार जाईल तो इंदापूर तालुक्याचा आमदार या ठिकाणी असेल। आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी व्यावसायिक या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला, आपण त्यांच्या या ठिकाणी गाठी घेऊयात। आपल्यासोबत दादा आहेत। दादा नमस्कार। नमस्कार बोला। गाव कोणतं? भिगवण। काय वाटतं इंदापूर तालुक्याचा या वेळेचा आमदार नेमका कोण असावा? दत्ता मामा बर्णे। का बरं? दत्ता मामा 10 वर्ष होते की आता का बरं अजून दत्ता मामा? ते पण थोडं गोरगरिबांचे काय वर आहेत, लोकांचे सगळ्या गोष्टी अडचणी समजून घेतात, सर्वसामान्य जनतेच्या मिळून मिसळून राहणारा माणूस आहे। कामं झाली का? विकास झाला का तुमच्या भिगवण मध्ये? विकास झाला का? विकासाच्या जडणघडणाची वेळेस थोडा वर ह्याच्यात बदल झाल्यामुळं थोड्या अडचणी आल्या, पण परंतु तरी सुद्धा त्यांनी होता येईल एवढे प्रयत्न करून प्रत्येक गावागावात त्यांनी बराचसा निधी आणण्याचा प्रयत्न केला। पण काही ठिकाणी काही राजकीय हवाच्या पोटी किंवा काही राजकीय गटबाजीमुळे सुद्धा थोडा विकास थांबला गेला तालुक्यात। एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे पुन्हा एकदा दत्तात्रय मामा भरणे हे या ठिकाणी आमदार व्हावेत, पण एकंदरीत मधला जो विषय झाला तुतारी आणि घड्याळ हे जे चिन्ह वेगवेगळे पडले याच्यामध्ये थोडी गटबाजी झाली आणि दत्तात्रय मामा भरणे यांची कामं थोडीशी मागे पडली, तरी सुद्धा ते म्हणतात की या ठिकाणी दत्तात्रय मामा भरणे या ठिकाणी आमदार व्हावेत। आपल्यासोबत बाबा आहेत। बाबा नमस्कार। गाव कोणतं? अकोला। काय वाटतं इंदापूर तालुक्याचा यावेळेचा आमदार कोण असेल? इंदापूर तालुक्याचा आमदार प्रवीण भैया माने। का बरं? प्रवीण भैया माने का? आता नवीन पिढीच आहे ना। नवीन, पण प्रवीण भैया मानेला तिकीट या ठिकाणी द्यायचं नाही, अजून काही चर्चा नाही। काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? आम्हाला वाटतं त्याला द्यावं तिकीट दिलं पाहिजे। आता तुतारी तर उद्या हर्षवर्धन पाटील जायची चर्चा चालू आहे, काय वाटतं एकंदरीत? नाही तुतारीला जर ह्यांनी दिलं ना
प्रवीणभाई मानेल ते निवडून येईल. एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे तुतारी जर प्रवीणभाई मानेला तुतारीचं चिन्ह दिलं तर एकंदरीत प्रवीणभाई माने या ठिकाणी निवडून. आपल्यासोबत तरुण पिढीतले दादा या ठिकाणी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? भिगवण. काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण व्हावा? शरद पवार साहेब ठरवतील ते आमदार होणार. एकंदरीत तुतारी जो उमेदवार येईल दिल तो म्हणायचं तुम्हाला? हा, तो उमेदवार होणार. का बरं? पण का अजून उमेदवार फिक्स नाही, अजून काही जणांची चर्चा चालू आहेत, एकंदरीत तुतारीच का बरं? कारण की आता सत्ताधारी जे विद्यमान आमदार आहेत जे सांगतायत की 5 वर्षात इंदापूर तालुक्याला 5,400 कोटी रुपये मिळाले. आमच्या भिगवणच्या बसस्थानकाची अवस्था जाऊन बघा, भिगवण ट्रामा केअर सेंटरची अवस्था जाऊन बघा. 5,400 कोटी रुपये जर इंदापूर तालुक्याला आले तर मग भिगवणच्या बसस्थानकाची अशी दयनीय अवस्था का आहे याचा प्रश्न जरा तुम्ही तालुक्याच्या विद्यमान आमदारांना जाऊन विचारा जरा. एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की दत्तात्रय मामा भरणे हे आमदार असताना त्यांनी जो निधी या ठिकाणी आणला तो निधी आमच्या भिगवण गावासाठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आला नाही. एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे. आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी तरुण वर्ग आहेत, आपण त्यांना काही प्रश्न आपल्यासोबत एक आजी आहेत. आजी नमस्कार. 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 गाव कोणतं? गाव डिक्सळ. काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार यावेळेचा कोण व्हावा? मी किती पेले कोण व्हावा? भाऊ द्या की कुणी, आता पैसेच नाही आम्हाला, अजून काय नाही. पैसे 1,500 जमा झाले का तुमचे? नाही. का बरं नाही झाले? काय माहित, त्याचं झालंच नाही. तुम्ही चौकशी केली का गावात? केले, 2दा केले बँकेत, डॉक्युमेंट दिले, कागदपत्र दिले, सगळे दिले, तरी जमा होत नाही. हा. काय वाटतं सरकारवर नाराज आहे का मग तुम्ही आता? मग काय तर मग निवडून कोणाला द्यायचं आता? आमदार कोण करायचा? हा, दत्ता मामा भरणे. का बरं बा? आता दत्ता मामा भरणे आता ह्याच्यात आहेत राज्य सरकारमध्ये आहेत, तरी तुमचे 1,500 आले नाहीत, काय करायचं? आलेच नाही तर काय करे, खोटं बोलून काय. मग निवडून कोणाला द्यायचं? मग आता बघू आता काय. एकंदरीत आजींचं म्हणणं आहे की बघू कोणाला या ठिकाणी निवडून द्यायचं. आपल्यासोबत एक काकू आहेत. काकू नमस्कार. गाव कोणतं? भिगवण. काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण व्हावा यावेळी? दत्ता मामा भरणे. का बरं दत्ता मामा भरणे? आता हर्षवर्धन पाटील साहेब आहेत, आप्पासाहेब जगदाळे, प्रवीणभाई माने, भरणे मामा नेमके का? तर त्यांनी आम्हाला 3-3 हजार रुपये मंजूर करून दिले. तुमचे आले काय? आले की. त्यामुळेच तुम्ही जास्त खुश आहे. हो ना, विकास झाला का तुमच्याकडे? विकास झाला की. काकू तुम्ही तर म्हणताय तुम्हाला दत्तात्रय मामा भरणे पुन्हा एकदा आमदार पाहिजे, पण काही आमदारांकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या आता? दारूचे धंदे, हातभट्टीचे सगळे बंद केले पाहिजेत. आम्हाला खूप त्रास आहे शेजारी. तुमच्याकडे जे दारू विक्रेते आहेत त्यांचा, पण तुम्हाला इकडे ग्रामपंचायत मध्ये काही या ठिकाणी कारवाई होतात का नाही? काय कारवाई होत नाही, आले तर सासू विचारतात आणि निघून जातात. एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे दत्तात्रय मामा हे भरणे हे जरी आमदार झाले तरी त्यांनी या ठिकाणी जे आमच्या गावामध्ये अवैधरित्या जे धंदे चालू आहेत ते या ठिकाणी बंद केले पाहिजे. आपल्यासोबत काकू. काकू नमस्कार. गाव कोणतं? डिक्सळ. काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार यावेळेचा कोण व्हावा? तुम्ही कोणाला मतदान द्याल? आम्ही हर्षवर्धनला. का बरं? हर्षवर्धन पाटील साहेब 10 वर्ष नव्हते, आता दत्तात्रय मामा होते 10 वर्ष. पहिल्यापासून तिकडच आहे ना. काय वाटतं हर्षवर्धन पाटील साहेब काय अपेक्षा आहे तुम्हाला आता? काय अपेक्षा काही नसू नाही तर असू, पण आमचं पहिल्यापासून तेच माणूस आहे ना हर्षवर्धन. एकंदरीत काकूंचं असं म्हणणं आहे हर्षवर्धन पाटील साहेब पुन्हा एकदा इंदापूर तालुक्याचे आमदार व्हावे आमची अपेक्षा आहे असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आपण या ठिकाणी बाजारामध्ये जाऊ. आज भिगवण या गावामध्ये आणि आठवडे बाजार या गावचा, आज रविवार आठवडे बाजार या गावचा आहे. तुम्ही जर कुणी या चॅनलला पाहत असाल तर कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सबस्क्राईब करा. आपण या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी लोकांचा घेणार आहे. या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे. आपण या ठिकाणी एक दादा आहेत जे की या ठिकाणी वांगी टमाटे घेऊन बसलेले आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. गाव कोणतं? लोणारवाडी. काय वाटतं यावेळी इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण व्हावा? काय तसं सांगता येत नाही, पण हर्षवर्धन पाटील होईन असं वाटतंय. शरद पवाराकडून उभा राहिलं. हर्षवर्धन पाटील साहेब अजून काही फिक्स नाहीत, नेमकी चर्चा चालू आहे अजून तुतारीमध्ये पक्ष प्रवेश करा वाटतं का तुम्हाला? पक्ष प्रवेश केला तर आमदार होणार, केला तर आमदार, नाही केला तर नाही होणार. नाही होणार. एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे हर्षवर्धन पाटील साहेब यांनी जर तुतारीमध्ये पक्ष प्रवेश केला तर ते या ठिकाणी आमदार होतील आणि जर केला नाही तर ते या ठिकाणी आमदार होणार नाही असं एकंदरीत त्या दादांची प्रतिक्रिया या ठिकाणी आहे. आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी शेतकरी वर्ग आहेत. आपल्यासोबत एक बाबा आहेत. बाबा नमस्कार. बोला. गाव कोणतं? बटगरवाडी. बंडगडवाडी. काय वाटतं यावेळी इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण व्हावा? पसंती कोणाला द्याल? बघू आता. आता आपल्यासमोर 2-3 नाव आहेत. दत्तात्रय मामा भरणे, हर्षवर्धन पाटील साहेब आहेत, आप्पासाहेब जगदाळे, प्रवीणभाई माने. नेमकी पसंती कोणाला द्यायची? बघू आता, वेळ येईल त्या टायमाला बघू. काय वाटतं तुम्हाला? जे पक्ष प्रवेश चालले तिकडले तिकडे व्हावे का? ते नाही व्हायला पाहिजे. नाही व्हायला पाहिजे, एकनिष्ठ राहायला पाहिजे. काय वाटतं मग तिकीट कोणाला दिलं पाहिजे? एकनिष्ठाला दिलं पाहिजे पक्ष प्रवेश करणार? आता मी काहीच बोलू शकत नाही एवढ्या. एकंदरीत बाबांचं म्हणणं आहे की आता आम्ही या गोष्टी काही बोलू शकत नाही. ज्यावेळी वेळ या ठिकाणी येईल, ज्यावेळेस इलेक्शन यावेळी येईल त्यावेळेस आम्ही बोलू. या ठिकाणी बसलेले आहेत.
दादा नमस्कार. गाव कोणतं? करपडे फाटा. काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका वेळेचा कोण व्हावा? इंदापूर तालुक्यातला आपल्याला अनुभवच नाही तर आपण काय वाटतं तुमची इकडे पसंती कोणाला द्याल मला आमच्या इकडली? आमच्या कर्जत तालुक्यात चालू एक जण सभा मंडप दिला तर एक जण मंदिराला ही देतात. 2 आमदार आहेत आमचे. तुमची पसंती नेमकी कोणाला? राम शिंदेला द्याल का आता रोहित पाटला पवारांना द्याल? आता काय झालेलं आहे बरं का, आम्ही समान चालणार आहे. आता जे होईल ते होईल. जे होईल ते होईल. एकंदरीत बाबांचं म्हणणं आम्ही समान चालेल, जे होईल ते होईल. आपण आज या ठिकाणी बाजारामध्ये आणि या ठिकाणी 15 ते 20 गावचे लोक या ठिकाणी बाजार करण्यासाठी येतात. आपल्यासोबत काही शेतकरी वर्ग, काही काकू या ठिकाणी आहेत. काकू या ठिकाणी बसले. काकू नमस्कार. गाव कोणतं? बिगोन. काय तुमचे 1,500 जमा झाले काय? हो झाले. झाले का? सरकारवर खुश आहे का आता? हो खुश आहे. अजून काय अपेक्षा? काही नाही काही नाही. काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार वेळेचा नेमका कोण हवा? आता कोणती काय आपल्याला तुमची पसंती कोणाला द्याल? दत्तात्रय मामा भरणे, हर्षवर्धन पाटील साहेब, आप्पासाहेब जगदाळे, प्रवीणभाई माने, कोणाला द्यायची पसंती? कोणाला पण द्या तुमचं जे असेल म्हणा. तुमचं कोण असेल की पसंतीचा चेहरा? नाही तेवढं लक्षात आपल्या. एकंदरीत काकूंचं असं म्हणणं आहे की आमची पसंती अजूनही काही फिक्स नाही. ज्यावेळेस मतदान या ठिकाणी येईल त्यावेळेस आमची पसंती आम्ही उमेदवाराला देऊ. आपल्यासोबत काही तरुण शेतकरी या ठिकाणी पाठीमागे आहेत. आपण इकडे एक बाबा आहेत. बाबांना एक ठिकाणी प्रश्न विचारू. बाबा नमस्कार. गाव कोणतं? चिरसुबळ. शिरसोबळ. काय वाटतं इंदापूर तालुक्याचा वेळेचा आमदार कोण व्हावा? अजित दादा. अजित दादा आपल्याकडे उभे नाहीत आमच्याकडे. मग इकडे दत्तात्रय मामा भरणे, हर्षवर्धन पाटील साहेब, प्रवीणभाई माने, आप्पासाहेब नेमका कोण व्हावा? बर्णे मामा. का बरं भरणे मामा? का म्हण आता बर्णे मामाच व्हायला पाहिजे की. का बरं? विकास केला का तुमच्याकडे? विकास झाला का 10 वर्षात? मग आता केला की काय. विकास झाला. रस्ते आले का? मग काय झालं? आता तरी एक जण कोणतरी म्हणलं की बिग बनला इकडे बस स्टँड नाही. तुम्हाला काय वाटतं त्या गोष्टी होणार की बस स्टँड? होईल का? एकंदरीत बाबांचं म्हणणं असं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये दत्तात्रय मामा भरणे यांनी 10 वर्षामध्ये विकास केलाय आणि पुन्हा एकदा दत्तात्रय मामा भरणे या ठिकाणी इंदापूर तालुक्याचे आमदार होतील. आपल्यासोबत कांदा घेऊन बसलेले एक शेतकरी या ठिकाणी आहेत. दादा नमस्कार. नमस्ते. गाव कोणतं? गाव बेगोनच. बिगोन. काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण व्हावा? तुमच्या शेतीमालाला भाव आहे का आता? नसलं तरी आता सध्या त्यांनी म्हणजे सरकार त्यांचं वर आहे भरणे मामा यांचं सरकार. तर ती कांद्याला ती निश्चितच दर टिकून ठेवतील. पण काय वाटतं आता तुम्हाला दत्तात्रय मामा भरणे पुन्हा एकदा आमदार होतील काय? 100%. का बरं? का व्हावेत आता? विकासच आहे तसं त्यांचा. विकास झाला. तुमच्याकडे विकास झाला का? झालेला आहे ना. आता पण दोघा ठिकाणी प्रश्न या ठिकाणी केला की आमचं बस स्टँड जाऊन बघा. नाही ना, आता बस स्टँडचं बी आश्वासन दिलंय ना. आश्वासन दिलं आहे. बस स्टँड बी होणार आहे. एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की भिगवणचा जो प्रश्न बस स्टँडचा आहे तो बस स्टँडचा प्रश्न दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून त्या काही दिवसामध्ये या ठिकाणी पूर्ण होईल. आपल्यासोबत या ठिकाणी भेंडी घेऊन बसलेली एक दादा. दादा नमस्कार. दादा नमस्कार. गाव कोणतं? तुम्हाला गाव आमचं इथं बिगवन. काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण व्हावा यावेळी? बर्णे मामा हो. का बरं भरणे मामा? 10 वर्ष होती की आता? अजून हो, त्यांनी काम केलेत म्हणून हो. काम केलेत. काय वाटतं तुम्हाला भरणे मामांकडून अपेक्षा काय परत आता इथून पुढे? काय अपेक्षा ते करतात ते चांगलंच करतात. चांगलं करतायत. एकंदरीत या ठिकाणी दादांचं म्हणणं दत्तात्रय मामा भरणे पुन्हा एकदा इंदापूर तालुक्याचे आमदार व्हावे. त्यांनी आतापर्यंत जो विकास केलाय तो विकास पुन्हा एकदा या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये व्हावा. एकंदरीत बाबांचं असं म्हणणं. तरुण पिढीतले या ठिकाणी उभे आहेत आपल्यापाशी. आपण त्यांना काही प्रश्न विचारू. दादा नमस्कार. कुठलं गाव? युपी से आप? युपी से. जरा रॉंग नंबर या ठिकाणी लागलेला. भिगवण बाजारमध्ये फिरत असताना आपण काही लोकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेतोय. आपण या ठिकाणी काही शेतकरी वर्गापाशी आहे. आपण या ठिकाणी जे इंदापूर तालुक्यामध्ये जे पान या ठिकाणी काही गावांमध्ये पिकतं त्या पान घेऊन एक बसलेले दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? पिटकेश्वर. पिटकेश्वर. बरं एकंदरीत काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्याच्या वेळेस आमदार कोण व्हावं? हर्षवर्धन पाटील हो. का बरं? आता दत्तात्रय मामा 10 वर्ष होते. दत्तात्रय मामा का नको तुम्हाला? पलटी झाली पाहिजे की. झाली पाहिजे, बदली झाली पाहिजे असं मला म्हणणं. का बरं? नेमका आता हर्षवर्धन पाटील साहेबांकडून काय अपेक्षा आहेत नेमक्या? विकास झाला पाहिजे. विकास झाला पाहिजे. एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी दत्तात्रय मामा भरणे यांना संधी न देता हर्षवर्धन पाटील साहेब पुन्हा एकदा इंदापूर तालुक्याचे आमदार या ठिकाणी झाले पाहिजे आणि बदली किंवा या ठिकाणचा इंदापूर तालुक्याचा आमदार या ठिकाणी बदलला पाहिजे. आपल्याजवळ शेतकरी दादा आहेत या ठिकाणी. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? हिंदी भाषी बनारस. हिंदी. चुकीच. आपण काही या ठिकाणी या बाजारामध्ये बाहेरची लोक देखील या ठिकाणी असतात. आपल्यासोबत एक सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? खानोटा. काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्याचा वेळेचा आमदार नेमका कोण हवा? तसं सांगू शकत नाही. काय तुमची नेमकी पसंती नेमकी कोणाला? तुम्हाला काय वाटतं इंदापूर तालुक्यामध्ये 10 वर्षामध्ये विकास झालाय का? आहे जासूस आहे. सर्वांनाच आमची पसंती आहे. सर्वांना पसंत आहे. काय वाटतं तुम्हाला भिगवणचा एक सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे की भिगवण शहरामध्ये जे बसस्थानक आहे
त्या बसस्थानकाची अवस्था दुरावस्था काय वाटतं याबद्दल तुम्हाला? व्यवस्था व्हायला पाहिजेत बसस्थानकची. येणाऱ्या बाहेरगावचे 40 गावचा संपर्क येत आहे. मग ते बसस्थानक बदलण्यासाठी आमदार बदलावं लागेल. काय वाटतं पसंती कोणाला आहे? आमदार विषयी नाहीये, बाकीची वरची जी यंत्रणा आहे मुख्यमंत्री वगैरे त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. एकंदरीत या ठिकाणी दादांचं म्हणणं असं आहे की दत्तात्रय मामा भरणे यांची किंवा कुठल्याही या गोष्टीची अडचण या ठिकाणी नाही, परंतु जे काही वरची यंत्रणा आहे, जे वरचं जे राज्य सरकार आहे त्यांनी या विषयामध्ये लक्ष घातलं पाहिजे. आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत आपल्यासोबत. दादा नमस्कार. नमस्ते. गाव कोणतं? डिक्सळ गावचे दादा आपल्यासोबत. म्हणजे बॅकवॉटर जर म्हणलं तर डिक्सळ आपल्या डोळ्यासमोर येतं. दादा काय वाटतं इंदापूर तालुक्याचा चेहरा नेमका या वेळेचा काय व्हावा? आमदार कोण व्हावा? आमदार काय बघू. आता आपल्या समोर 2-3 नावं जरा समोर येतात. हर्षवर्धन पाटील साहेब असतील, त्यानंतर दत्तात्रय मामा भरणे असतील, प्रवीणभाई माने. कामं केली असतील तेच येणार. तुम्हाला काय वाटतं विकास नेमका कोण करतं? विकास करण्यावर काय पण दिसतं ना लोकांना. आता 10 वर्ष एक आमदार होते, आता 10 वर्ष अजितदादांचे एक आमदार होते, म्हणजे दत्तात्रय मामा भरणे होते. काय वाटतं तुम्हाला 10 वर्षात विकास झालाय का आपल्याकडे? मामांची कामं आहेत बरं का भरपूर. मामांनी केलेली कामं. मग पसंती नेमकी मामाला द्यायची का दुसरं कोणाला द्यायची? आता ते कसं आहे बघू, वातावरण बघून. एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे आताच या गोष्टीवरती आम्ही बोलू शकत नाही. पसंती आमची नेमकी कोणाला हे ज्यावेळी मतदान या ठिकाणी असेल त्यावेळेस आपण या ठिकाणी बोलू. आपल्यासोबत अजून काही शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत, आपल्यासोबत तरुण शेतकरी सुद्धा या ठिकाणी. तर नमस्कार. नमस्ते. बोला. गाव कोणतं? बेगवन. काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्याच्या वेळेचा आमदार कोण व्हावा? तरुण या दृष्टीने सांगा. भरणे मामा होणार. का बरं? मामा आता 10 वर्ष होती की मामाची कामच तशी कामं तशी आहेत. काय काय विकास झाला बरं बेगवनला? सगळे गटार, रस्ते, पाणी. आता तर सोडून तालुक्यात सुद्धा विकास केला त्यांनी. आम्ही जसं बाजारामध्ये शिरलो दादा तसं आम्हाला काही 2-4 लोकांनी या ठिकाणी प्रश्न केला की भिगवणचा जो सर्वात मोठा प्रश्न आहे की जो बस स्थानकाचा, तो बस स्थानकाच्या प्रश्नाविषयी काय बोला? नक्कीच होईल. तो रखडलेला आहे पण ते होणार. एकंदरीत दादाचं असं म्हणणं आहे की तरुण पिढी आपल्या बरोबर होती की एकंदरीत दत्तात्रय मामा भरणे यांचा इंदापूर तालुक्यामध्ये विकास आहे आणि येत्या काही दिवसामध्ये बस स्थानकाचं सुद्धा काम या ठिकाणी. आपल्यासोबत बाबा आहेत. बाबा नमस्कार. राम राम. गाव कोणतं? कोणतवडी. कोणतवडी. काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण व्हावा यावेळेचा? बदलला पाहिजे. भरणे मामा. का बरं? आता 10 वर्ष होती की 10 वर्षात त्यांनी माहिताला विकास केला. तिथं रस्ता नाही तिथं रस्ता केलं. विकास झाला. काय वाटतं तुम्हाला आता अपेक्षा काय अजून भरणे मामाकडून काय अपेक्षा तुमच्या? अजून काय अपेक्षा नाही, भरपूर केलंय त्यांनी. भरपूर केलंय. एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये दत्तात्रय मामा भरणे यांनी जो विकास केलाय ना तो खूप झालेला आहे आणि आता आमच्याकडून दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत. दादा नमस्कार. गाव कोणतं? बेगवन. काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्याचं यावेळेचं आपण आमदार कोणाला केलं पाहिजे यावेळी? दत्ता मामा भरणे. का बरं? आता 10 वर्ष होती की सारखंच संधी दिली पाहिजे? कामं चांगले. कामं चांगले आहेत. काय काय कामं झाली? रोडचे काम. रोडची काम चांगले आहेत. पाणी आलं तुमच्याकडे? एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे पुन्हा एकदा दत्तात्रय मामा भरणे या ठिकाणी आमदार व्हावे. गेली 10 वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी विकास केलाय आणि अजून पुन्हा एकदा संधी दत्तात्रय मामा भरणे यांना या ठिकाणी द्यावी असं दादांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत एक शेतकरी दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? माझा करमाळ आहे पण मी बिगवन मध्ये. बिगवन मध्ये. काय वाटतं तुम्हाला इंदापूरचा वेळेचा आमदार कोण व्हावा? पसंती कोणाला दिलाय आमच्या इंदापूरमध्ये? माझं मतदान नाही गाव साहेब. जरी असलं तरी इंदापूरला पसंती. तुम्हाला काय वाटतं इंदापूरचा विकास कोण करतोय? मतदानच नाही माझं. मी जॉब काय इथे बागमध्ये. काय वाटतं करमाळ्याचं चित्र यावेळेस काय असेल तुमच्या? करमाळ्याचं नारायणबाबा पाटील निवडून येणार. कोण? नारायणबाबा पाटील. नारायणबाबा पाटील. का बरं नारायणबाबा? आता तर तुमच्याकडे शिंदे विकास कामं जागे आहेत, रस्त्याची वगैरे कामं केले आहेत त्यांनी. नारायण आबा पाटील जे की आता या ठिकाणी आमदार जरी नसले करमाळ्याचे तरी सुद्धा ते या ठिकाणी आमदार यावेळी होतील. आपल्यासोबत दादा नमस्कार. दादा नमस्कार. गाव कोणतं? मलठण, तालुका दौंड, जिल्हा पुणे. काय वाटतं यावेळी दौंडचा आमदार कोण असेल तुमच्या? यावेळेस राहुल दादाच असतील. दादा का बरं? आता दादा होते की गेले काही दिवस. हा काम चांगलंय त्यांचं. काम चांगलंय पण एकंदरीत सुरू असं आहे की या ठिकाणी राहुल दादांचे काही कामं पेंडिंग आहेत किंवा राहुल दादा विकास कमी करतात असे काहीतरी तिकडून समस्या आहेत. काय वाटतं एखादं? ते काय अडचणीमुळे काम थांबलेली असतात त्याच्यामुळं काम होत्यात पण नंतर. एकंदरीत आपल्यासोबत दौंडचे दादा या ठिकाणी होते. त्यांचं एकंदरीत म्हणणं असं आहे की दौंडचे आमदार पुन्हा एकदा राहुल दादा कुल हे या ठिकाणी होतील. आपल्यासोबत शेतकरी वर्गातले काही शेतकरी आहेत. आपल्यासोबत एक दादा आहेत. दादा नमस्कार. गाव कोणतं? बिगवन. काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण असावा यावेळी? मामाच परत दत्तात्रय मामा भरणे. का बरं मामा? का बरं? आता 10 वर्ष होती. काम केले ना त्यांनी. कामं झाली तुमच्याकडे? विकास आला तुमच्याकडे? रस्ते झाले,
पण आता जसं बाजारात शिरलो तसं काही लोकांचे प्रश्न होते की बस स्थानकाचा सगळ्यात मोठा मुद्दा भिगवणमध्ये आहे. काय वाटतं बस स्थानकाबद्दल तुम्हाला? चालू होणार आहे. चालू होणार आहे. भिगवणच्या बस स्थानकाचं काम हो वाटतं का तुम्हाला? हो पाहिजे ना. एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये खूप मोठा विकास या ठिकाणी झालेला आहे आणि विकास जरी झाला, भिगवणचं जे काय बस स्थानकाचं जे काम आहे ते येत्या काही दिवसामध्ये होईल. आपल्यासोबत अजून काही शेतकरी वर्ग या ठिकाणी आहेत. आपण शेतकरी वर्गांना या ठिकाणी प्रश्न, आपल्यासोबत दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? भिगवण. काय वाटतं तुमची यावेळीची आमदारकीची पसंती, यावेळीचा इंदापूर तालुक्याचा आमदार नेमकं कोण असेल? आमदार दत्ता मामा. का बरं दत्ता मामा? आता 10 वर्ष होती की चालू मध्ये? चालू म्हणजे तशी कामं केले त्यांनी. कामं झाले. काय काय विकास झाला तुमच्याकडे? विकास काय काय झाला? रस्ते हे झाले ना. रस्ते झाले. पण आता अपेक्षा अजून काय दत्ता मामाकडून काय राहिले? आता काय अजून काय अपेक्षा आहे? आता काम जनतेशी तशी तसं पाहिली तर संपतच नसते ती. आता एकंदरीत आम्ही बाजार तळ तुमचा पाहतोय. बाजार तळ जर बघितला तर अजून बाजार तळाचं काम नाही. पाऊस आल्यानंतर या ठिकाणी अवस्था बिकट होत असेल. बाजार तळाबद्दल काय सांगाल आमच्या चॅनेलच्या माध्यमातून? बाजार तर म्हणजे पहिला आहे तसाच आहे, ह्याच्यामध्ये काही सुधारणा झाली नाही. बाजार तळ हो का मामाच्या माध्यमातून? नाही हो, ही अपेक्षा जनतेची आहेत. एकंदरीत भिगवणचा जो बाजार तळ या ठिकाणी ज्या बाजारामध्ये आपण फिरतोय, पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जी अवस्था या ठिकाणी होती त्यासाठी बाजार तळ या ठिकाणी मंजूर होऊन यावा. बाजार तळाची जी अवस्था आहे ती या ठिकाणी सुधारली गेली पाहिजे दादांचं म्हणणं. आपल्यासोबत तरुण शेतकरी. दादा नमस्कार. गाव कोणतं? मदनवाडी. मदनवाडी. काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्याचा यावेळेचा आमदार नेमका कोण व्हावा? आमदार आता जनता ठरवेल. नाही, तुमची पसंती नेमकी तुम्हाला काय वाटतं? कोण काम करताय आपली? काम तर काय आता सांगू शकत नाही तसं, पण आता जनता ठरव. पसंती कोणाला द्यायची आपण? पसंती तसं म्हणायला गेलं तर आता शरद पवार म्हणजे तुतारी एकंदरीत म्हणाय. पण अजून तुतारीचा उमेदवार फिक्स नाही. काय वाटतं उमेदवारी कोणाला दिली पाहिजे? आता उमेदवारी ते आता शरद पवार ठरवतील. शरद पवार ठरवतील. शरद पवार जो उमेदवार देतील किंवा तुतारीमधून जो उमेदवार या ठिकाणी होईल त्यांचा पाठिंबा या ठिकाणी त्यांना असेल. आपल्यासोबत या ठिकाणी अजून शेतकरी आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? भिगवण. काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्यामध्ये यावेळी आमदार कोण व्हावा? यावेळेस महायुतीचा आमदार असावा. महायुतीचा कुठलाही शीट दिले महायुतीने तर त्याचा आमदार असावा. पण एकंदरीत चर्चा अजून अशी चालू आहे की हे शीट जे आहे ते हे शीट तुतारीला सुटेल अशी एकंदरीत चर्चा आहे. पण अजून काही तुतारीचा उमेदवार फिक्स नाही. काय वाटतं दुसऱ्याला तिकीट द्यावं वाटतं का तुम्हाला? तुतारीचा जरी उमेदवार नसला तरी महायुतीचा उमेदवार दिल्यानंतर आम्ही महायुतीलाच त्या ठिकाणी मतदान देणार. कारण त्यांनी जी स्कीम आणलेल्या आहेत की त्यांनी जी जनतेसाठी योजना राबवल्यात तर त्या अतिशय चांगल्या प्रकारे योजना राबवलेल्या आहेत आतापर्यंत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला वाटतं जे महिलांना 1,500 रुपये आले किंवा जे लोकांना महिलांचे जे फ्री बस सेवा आली त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? याबद्दल असं माझं सर्वसामान्यांच्या घराघरात त्या ठिकाणी योजना आलेल्या आहेत. अगदी गॅस पासून असून द्या, रेशन कार्ड असून द्या, त्या ठिकाणी महिलांना 1,500 रुपये असून द्या. हे सर्वसामान्यांसाठी आणि सर्वसामान्यांचं सरकार म्हणजे महायुती सरकार. आता तुम्ही महायुती सरकारबद्दल बोलताय तर तुम्हाला एकंदरीत असं नाही का वाटत की महायुतीमध्ये सरकार महायुतीचं जे सरकार आहे ते महिलांच्या बाबतीत कुठतरी कमी पडतंय? जे काय आता जे अत्याचार बाहेरच्या ठिकाणी जे बलात्काराच्या घटना आहेत त्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? सरकार कमी पडतंय का आपलं? अजिबात कमी पडत नाही. आता सध्या बघितलं तर सर्व महिलांसाठी जे गॅसची योजना असेल ती महिलांसाठी आणलेली आहे. आता 1,500 नाही ती झाली चर्चा आपली. पण एकंदरीत हे जे महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलता, महिलांच्या सुरक्षेबद्दल बोला. महिलांच्या सुरक्षेबद्दल आता लक्ष घालत आहेत आणि सध्याला नक्कीच ज्या ज्या घटना घडत आहेत त्यासाठी सर्वस्वी सरकार जबाबदारी असं म्हणता येणार नाही. तुम्हाला एकंदरीत वाटतं का की कुठेतरी आपले मुख्यमंत्री जे आहेत ते कमी पडतात असं वाटतं का? मुख्यमंत्र्यांना कुठेतरी दाबलं जात असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही. मुख्यमंत्री जरी गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस असून चांगल्या प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आपल्यासोबत एक शेतकरी बाबा आहेत या ठिकाणी. बाबांना या ठिकाणी आपण काही प्रश्न विचारू. नमस्कार. गाव कोणतं? कुठलं? जिंती. जिंती. काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्याचा आमदार कोण व्हावा? आता इंदापूरचं नाही सांगता येणार. जिंती म्हणजे तुमचं कर्जत जामखेड आहे. काय वाटतं तिकडे राम शिंदेची चर्चा आहे, त्यानंतर आपले रोहितदादा पवार असतील, नेमकं कोणाला या ठिकाणी आमदारकी द्यायला पाहिजे? रोहितदादा पवार. का बरं? आता रोहितदादा या ठिकाणी होते आणि आता सुरू असं आहे की राम शिंदे या ठिकाणी निवडून येतील. नाही त्यांनी काय केलं असेल काम ते थोडं केलेच आहे. विकास झालाय. विकास झालाय. महिला सुरक्षेबद्दल काय बोला? आता जे सरकार आहे ते महिलांच्या सुरक्षे बाबतीत चांगलं आहे की वाईट आहे? नाही ना, महिलांची सुरक्षा नाहीच आहे. नाहीच आहे. काय वाटतं सुरक्षेमध्ये काय दिलं पाहिजे? तुमचं एकंदरीत मत सांगा. म्हणजे हे झालंच नाही पाहिजे. हे महिलांवर अत्याचार नाही झाला पाहिजे. नाही झाला पाहिजे. एकंदरीत सरकार कमी पडते म्हणायचं का? हो, आता ते सरकारने ठरवायला पाहिजे. महिलांवर अत्याचार एकदा नाही होत, वारंवार. आता झालं तरी 4 दिवसांनी दुसरीकडे, 4 दिवसांनी दुसरीकडे. ह्यांना काहीतरी निर्णय संरक्षणच पाहिजे ना.
एकंदरीत या बाबांचं सर्वात महत्वाचं असं मत आहे की ज्या महिलांवरती जे अन्याय अत्याचार होत आहेत किंवा ज्या महिला असुरक्षित आहेत त्या सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि यामध्ये सरकार कुठतरी कमी पडतंय. सरकारने यामध्ये कुठतरी थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी शेतकरी आहेत, आपण त्यांना आपले प्रश्न या ठिकाणी विचारू. आपण नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? करपडी तालुक्याचं जिल्हा अहमदनगर. जिल्हा अहमदनगर. काय वाटतं यावेळी कर्जत मध्ये आमदार नेमका कोण होईल? काय वाटतं पसंती कोणाला? राम शिंदे. का बरं? आता रोहित दादा पवार होते, विकास केला म्हणतात. विकास पवारचा नाही झाला पण राम शिंदेने आमचा चांगला विकास केला. जलसाधारणचं केलं, रोड विकास केला, बंधारं केलं, पाझर तलाव केलं, आमच्या गावात केलं स्वतःच्या. काही लोकांचं असं म्हणणं आहे की रोहित दादा पवार हा जो विकास करतायत तो 100च्या पटीने चालू आहे आणि राम शिंदे या ठिकाणी आल्यानंतर विकास होणार नाही असं लोकांचं म्हणणं. त्याबद्दल काय बोलाल? राम शिंदे आल्यावर विकास होणार. आल्यावर विकास होणार. एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे ज्यावेळेस राम शिंदे कर्जत जामखेड मध्ये निवडून येतील त्याच वेळी विकास चालू. शेतकरी दादा या ठिकाणी तरुण वर्गातले आहेत. दादा नमस्कार. काय वाटतं तुम्हाला यावेळी इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण व्हावा? यंदा अजून तर तसं काय ठरलेलं नाही, पण आता उद्याची चर्चा अशी आहे की हर्षवर्धन पाटील तुतारीमध्ये जातील आणि या ठिकाणी दत्तात्रय मामा भरणे उभे राहणार आहेत कारण ते स्टँडिंग आमदार आहेत आणि आप्पासाहेब जगदाळे, प्रवीणभाई माने यांची नावं चर्चेत आहेत. काय वाटतं तुम्हाला तुतारीने नेमकं तिकीट कुणाला दिलं पाहिजे? म्हणजे पवार साहेबांनी तिकीट कुणाला द्यावं? काय वाटतं? नामदार साहेब जर तुतारीकडे आले तर 100% विजय त्यांचाच आहे. नामदार म्हणजे हर्षवर्धन पाटील म्हणायचं. हर्षवर्धन पाटील साहेब का बरं? आता 10 वर्ष दत्तात्रय मामा भरणे होते, विकास झाला नाही का? विकास झाला पण त्या पटीत झालेला नाही. त्या पटीत बरोबर. त्याच गोष्टी आम्ही तुम्हाला अनुषंगाने विचारतोय की तुमच्या भिगवणचा जो एसटी स्टँडचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि जो बाजार तळाचा या ठिकाणी बाजारतळ होण्याचा जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, काय वाटतं ते प्रश्न तुमच्या आमदारांनी लक्ष घातलं नाही असं वाटतं तुम्हाला? जेवढं पाहिजे होतं तेवढं लक्ष घातलेलं नाही. एकंदरीत आमदार होते ते जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तेवढा झालेला. एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे जेवढा विकास व्हायला पाहिजे होता तेवढा झाला नाही. एकंदरीत बाजार तळाचा विषय जर असेल, बाजार तळ आणि भिगवणचं जे एसटी स्टँड आहे ते सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी होता आणि त्या प्रश्नामध्ये आता जे स्टँडिंग आमदार आहेत म्हणजे दत्तात्रय मामा भरणे आहेत हे कुठेतरी कमी पडलेत आणि पुन्हा एकदा त्यांचं म्हणणं असं आहे की हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा एकदा या ठिकाणी संधी द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी शेतकरी वर्ग आहेत की या ठिकाणी जे बाजार घेत आहेत, आपण त्यांना आपले प्रश्न या ठिकाणी काय विचारू. आपण या ठिकाणी बाजारामध्ये फिरत असताना या ठिकाणी काही विक्रेते या ठिकाणी बसलेले जे की या ठिकाणी जे वाहन किंवा चप्पल जे म्हणतो आपण ते घेऊन बसले. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? बेगवन. काय वाटतं तुम्हाला यावेळी इंदापूर तालुक्याचा आमदार नेमका कोण व्हावा? आमदार म्हणलं नंतर आमची भूमिका आहे की शरद पवारांच्या ह्याच्यातून म्हणजे एकंदरीत तुतारी जो उमेदवार येईल तो आमदार होईल वाटतं. तोच आमदार झाला पण आता उद्याची चर्चा अशी आहे की हर्षवर्धन पाटील जर समजा उद्या तुतारीत गेले तुमची पसंती असेल काय? असू शकते ना. का बरं? कारण का त्यांनी ह्याच्या पाठीमागचे काम त्यांची चांगल्या प्रकारे आहेत आणि इथून पुढे करणारे काम जे असतील ते चांगल्या प्रकारे करतील असं आम्हाला वाटतं. एकंदरीत तुमचं म्हणणं ठीक आहे की उद्या जर हर्षवर्धन पाटील तुतारीमध्ये गेले तर ते निवडून येतील, पण निष्ठावंतांचं काय? दत्तात्रय मामा भरणे, माफ करा, की प्रवीणभाई माने असतील, आप्पासाहेब जगदाळे असतील, यांचं काय? निष्ठावंतांचं काय? आता त्यांना जर संधी ह्याच्या अगोदर भेटली असेल तर नवीन जी संधी आहे त्यांना भेटली पाहिजेत. एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की तुतारीमधून जर हर्षवर्धन पाटील साहेब यांना तिकीट भेटलं तर हर्षवर्धन पाटील साहेब या ठिकाणी निवडून येतील. एकंदरीत दादांचं म्हणणं असं आहे. आपल्यासोबत अजून काही शेतकरी वर्ग या ठिकाणी, आपल्यासोबत तरुण या ठिकाणी विक्रेते बसलेले. नमस्कार दादा. गाव कोणतं? भिगवण. काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्यामध्ये नेमका आमदार कोण व्हावा? एकंदरीत आपल्यासमोर काही 4 ते 5 नाव आहेत. तुम्हाला काय वाटतं तरुणांच्या बाबतीत इंदापूर तालुक्यामध्ये तरुणांना रोजगार मिळालाय का? नाही सांगता ना आपल्याला काय. तरुणांना नोकरीच्या संधी आहेत का तुमच्या भिगवण मध्ये? आहेत. काय वाटतं दत्तात्रय मामा भरणे स्टँडिंग आमदार आहेत, हर्षवर्धन पाटील साहेब चर्चेमध्ये आहेत, आप्पासाहेब जगदाळे, प्रवीणभाई माने, नेमकं तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी आमदार कोण व्हावं? पसंती कोणाला द्यायची? भरणे मामा. का बरं भरणे मामा? तुमच्याकडे विकास झाला का या भिगवणला? झालाय की. पण आता प्रलंबित जो विषय तुमचा या जो बाजार तळाचा विषय प्रलंबित आहे, तुमच्या जो बस स्टँडचा प्रश्न, तर त्या प्रश्नाबद्दल काय सांगाल? बस स्टँडचं म्हणजे बस स्टँड तुमचं भिगवणचं जे बस स्टँड आहे त्याची जी दुर्नीय अवस्था आहे त्याबद्दल काय बोलाल? नाही बस स्टँड चांगले व्हावं एवढी चालू आहे. एकंदरीत दादा असं म्हणणं आहे दत्तात्रय मामा भरणे हे आमदार आहेत आणि पुन्हा एकदा दत्तात्रय मामा भरणे आमदार व्हावेत आणि बस स्टँडचा जो विषय तो मार्गी लागावा. आपल्यासोबत शेतकरी दादा. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? गाव भिगवणच. काय वाटतं तुम्हाला इंदापूर मध्ये आता नवीन चेहरा दिला पाहिजे की आय स्टँडिंग आमदार दिले पाहिजे? आता नवीन चेहरा बी चांगला आहे, परत जे काम करते त्याला शक्यता द्यावा. तुमची पसंती नेमकी, आपण पसंती नेमकी कोणाला द्यायची?
आता पसंती आमची सध्या भरण्या मामाची शक्यता आहे, कारण कामाचा माणूस आहे. कामाचा माणूस आहे. काय वाटतं भिगवणला या 10 वर्ष सध्या काम महत्वाचं आहे. या 10 वर्षामध्ये तुम्हाला एकंदरीत वाटतं इंदापूर तालुक्यामध्ये विकास झालाय? विकास झालेला आहे ना, भरपूर आहे. रस्ते वगैरे भरपूर झालेले आहेत. जी ती कामं ज्याची त्याची समाजाची कामं वगैरे सगळे व्यवस्थित झालेले आहेत. एकंदरीत तुम्हाला एक मी अजून एक खोलातला प्रश्न विचारतो. तुमचे जे पेंडिंग जे 2-3 विषय आहेत भिगवण मधले, ते कशा निमित्त, कशा कोणत्या गोष्टीमुळे किंवा राजकीय किंवा कोणत्या गोष्टीमुळे मागे राहिले, काय सांगाल त्याबद्दल? तुमच्या ज्या जे बाजारतळ आहे, या बाजारतळाचा जो विषय, तुमच्या इस्टेटचा जो विषय आणि पेठेचा जो विषय, हे 2-3 महत्वाचे विषय जे मागे राहिले त्याबद्दल काय बोला, का मागे राहिले? नेमकी यामध्ये काय राजकारण आहे की कोणी मध्यस्थी यामध्ये करत, काय नेमकी अडचण काय यामध्ये? आता शक्यतो त्यात राजकारणच असेल, कारण उघड किस दिसतंय. एकंदरीत दादांचं म्हणणं असं आहे की जे आता जे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे किंवा जे राहिलेले प्रश्न पडलेले आहेत आपल्याला, ते या ठिकाणी पेंडिंग राहण्याचं कारण यामागे राजकारण आहे. धन्यवाद. मी आतापर्यंत आपण भिगवण मध्ये आहोत आणि भिगवण मधल्या या बाजारामध्ये या ठिकाणी चाचा आपल्यासोबत आहे. बाबा चाचा नमस्कार. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला यावेळी इंदापूर तालुक्यामध्ये नेमका आमदार कोण व्हावा? बाबा या राजकारणातला आम्ही काहीच सांगू शकत नाही. तुम्ही मतदान करता का दादा? हा, मतदान करतोय. काय वाटतं तुम्हाला, तुमची नेमकी काम कोण करतं तुमचं, विकास कोण करतं, कोणाला संधी दिली पाहिजे आपण? आता कोणीच कामे करत नाही, कोणीच गरीबाकडे बघत नाही. नाही, एकंदरीत आता मतदान करणं हा आपला अधिकार आहे, बरोबर आहे. करायचं, पण आपल्याला ज्याला मनात येईल त्याला करायचं. पण काय वाटतं तुम्हाला, संधी आई आमदाराला स्टँडिंग जो आमदार आहे त्याला संधी दिली पाहिजे, दुसऱ्या आमदाराला दिली पाहिजे? नाही, तो आमचा पुढचा मर्जीचा प्रश्न आहे, कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं. एकंदरीत बाबाचं म्हणणं असं आहे की ज्यावेळी या ठिकाणी उमेदवारी जाहीर होईल किंवा ज्यावेळेस मतदान जवळ येईल त्यावेळेस आम्ही आमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करू. आपण आतापर्यंत भिगवण बाजारामध्ये होतो. भिगवण बाजारामध्ये फिरत असताना आपण आतापर्यंत या ठिकाणी भिगवण ग्रामस्थांच्या, भिगवणच्या शेजारी जे 10-15 गावाचे लोक या ठिकाणी बाजारासाठी येतात, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून ठेवलेल्या आहेत. आता काही प्रतिक्रिया आपण पुढल्या एपिसोड मध्ये दाखवणार आहेत. मी कॅमेरामॅन संकेत मानेसह कुमार शिंदे, ER न्यूज मराठी. धन्यवाद.